to all my friends who are aspiring for various competitive exams at my channel, at my initiative AGS Broca and Wernick. Vocabulary तुमच्या दारी ही हे माझा इनिशिएटिव्ह तुमच्यासाठी vocab डेव्हलपमेंट हे तुम्हाला इंटरेस्टिंग वाटावं, तुम्हाला असं वाटावं की हे इझी आहे, तुम्हाला त्याबद्दल आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ही सिरीज सुरू केलेली आहे. We have been discussing a lot of words through various word themes, or instead of saying word themes, we are learning ideas. We have been learning words through various ideas. Root word technique, prefix, suffix technique या याच्यामध्ये डिस्कस केलेल्या मेन टेक्निक्स आहेत. सो फार वी हॅव डिस्कस्ड आय थिंक 14 सेशन्स आपण आतापर्यंत डिस्कस केलेले आहेत वेगवेगळ्या वर्ड्सची रिलेटेड. Without any further ado, I want to start today's session. Before that, I hope you are preparing well. I hope you are taking good care of yourself, and you are joining the channel. You are coming back to videos for taking down notes, right? So without wasting any single moment, let's start today's session, right? सुरू करूया आपण. काय काय आहे आता आपल्याकडे बघू आता. राईट. सो today we have to discuss ideas. That is ideas मध्ये number 1 behavior. Okay. So now आपल्याला आज काय आहे बघूया. What we have behavior मध्ये right. So ideas number 1 behavior. So let's take this and this. Okay. So behavior. What are we going to learn about behavior? So by education and training, this practitioner. Which practitioner? So this practitioner is psychologist. हा खाली जो दिलाय ना psychologist. So हा psychologist काय करतो? By education and training, he is an expert. तो एक्सपर्ट असतो. त्याला तसं ट्रेनिंग आणि एज्युकेशन मिळालेलं असतं. कशामध्ये? इन द डार्क मिस्ट्रीज ऑफ ह्युमन बिहेवियर. मित्रांनो, माणसाचं वागणं फार गूढ असतं. माणसाचं वागणं बरेच वेळा फार चमत्कारिक असतं, फार रहस्यमयी असतं. आपल्याला कळत नाही हा असा का वागतो. ह्युमन बिहेवियर इज व्हेरी मिस्टेरियस. आपल्याला नाही सांगता येत की आपण कोणत्या व्यक्तीविषयी आपण काहीतरी सांगू की हा कसा वागेल आणि तो तसा वागेल, नाही सांगता येत. सो इट इज मिस्टेरियस. आणि जो सायकोलॉजिस्ट असतो तो एक्सपर्ट असतो. त्याच्यामध्ये तो एज्युकेशन घेतो, ट्रेनिंग घेतो ह्युमन बिहेवियर मध्ये. व्हॉट मेक्स पीपल ऍक्ट ॲज दे डू. सायकोलॉजिस्ट हा अभ्यास करतो की लोक जसे वागतात तसे ते का वागतात. त्यानंतर वाय दे हॅव सर्टन फिलिंग्स. लोकांना वेगवेगळ्या भावना ज्या लोक अनुभवत असतात त्या का होतात, त्याच्या मागची कारण काय. हाऊ देअर पर्सनॅलिटीज वर फॉर्म्ड. त्यांची व्यक्तिमत्व तयार कशी झाली, हे सगळं अभ्यास करणारा व्यक्ती म्हणजे सायकोलॉजिस्ट. त्यानंतर इन शॉर्ट व्हॉट मेक्स देम टिक. सो आता कसं करायचं, तुम्हाला जर का माहिती नसेल व्हॉट मेक्स देम टिकचा अर्थ माहिती नसेल तर याचं इन शॉर्ट लिहिलेलं आहे आणि याच्या आधी जे आहे म्हणजे ह्या गोष्टींशी रिलेटेड या सेंटेन्सचं मिनिंग आहे. थोडक्यात व्हॉट मेक्स देम टिक म्हणजे लोक जसे वागतात ते कोणत्या प्रेरणेने वागतात किंवा का वागतात. लोक ज्या भावना लोकांना येतात त्या का येतात. लोक मोटिवेट कसे होतात. लोकांच्या आतमध्ये काय गोष्टी त्यांना उद्युक्त करत असतात. या सगळ्या गोष्टी सायकोलॉजिस्ट म्हणतो की तो इन शॉर्ट सायकोलॉजी स्टडीज व्हॉट मेक्स पीपल टिक. सो सच अ प्रोफेशनल इज ऑफन एम्प्लॉइड. सो सायकोलॉजिस्टला एम्प्लॉयमेंट कोण देतं, सायकोलॉजिस्ट कुठे कुठे एम्प्लॉय होतात तर इंडस्ट्रीज मध्ये होतात, वेगवेगळ्या शाळांमध्ये होतात, इन्स्टिट्यूशन्स. आता इन्स्टिट्यूशन्स मध्ये बऱ्याच वेगवेगळ्या संस्था येतात. इन्स्टिट्यूशन्स मध्ये तुम्हाला असंही दिसेल की समजा मानसिक आजारांनी काही ग्रस्त समजा कोणी असेल तर त्यांना ज्या रिहॅबिलिटेशन सेंटर्स मध्ये ठेवतात त्यालाही इन्स्टिट्यूशन म्हणतात. किंवा इव्हन जे प्रिझन असतं त्यालाही इन्स्टिट्यूशनच म्हणतात. तीही एक प्रकारची इन्स्टिट्यूशन आहे. त्यानंतर काही जे प्रोफेशनल्स जे असतात की ते काही शिकण्यासाठी जे येत असतात तर तिथे पण त्याला पण इन्स्टिट्यूशनच म्हणतात. हॉस्पिटल्स ही सुद्धा एक इन्स्टिट्यूशनच आहे. सो अशा सगळ्या ठिकाणी सायकोलॉजिस्ट हे काम करत असतात. ते काय करतात, टू डिवाइस मीन्स फॉर कीपिंग वर्कर्स प्रोडक्टिव्ह. म्हणजे सायकोलॉजिस्ट काय करतात, त्यांना वर्कर्सला प्रोडक्टिव्ह ठेवण्यासाठी टेक्निक्स ते सारखे त्यांना देत असतात. काय कोणत्या टेक्निक्स वापरून तुम्ही तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढवू शकाल आणि तुम्ही आनंदी राहू शकाल. स्टुडंट्स वेल ऍडजस्टेड. स्टुडंट जे आहेत विद्यार्थी त्यांना एकमेकांसोबत ऍडजस्ट होण्यामध्ये सोपं जावं म्हणून सायकोलॉजिस्ट त्यांना काउन्सिलिंग करतात.
अँड इनमेट्स कंटेंटेड. ज्या एखाद्या इन्स्टिट्यूशन मध्ये जे लोक सोबत सोबत राहत आहेत, एकत्र राहत आहेत, ते समाधानी राहावे म्हणून काय करता येईल यासाठी सायकोलॉजिस्ट काम करतात. कारण त्यांना मानवी बिहेवियरचं त्यांच्याकडे एज्युकेशन आणि ट्रेनिंग असतं. विथ स्टेट लायसन्स, त्यांच्याकडे लायसन्स असतं, म्हणजे त्यांना परीक्षा द्यावी लागते, त्यांना कोर्स करायला लागतो पूर्ण सायकोलॉजिस्टचा. दिस पर्सन मे ऑल्सो डू प्रायव्हेट ऑर ग्रुप थेरपी. आपल्याला माहिती आहे प्रायव्हेट काउन्सिलिंग पण घेतात सायकोलॉजिस्ट आणि ग्रुप थेरपी पण घेतात. अशा व्यक्तीला म्हणतात अ सायकोलॉजिस्ट, राईट, अ सायकोलॉजिस्ट. त्यानंतर पुढे आपण पुढचा पार्ट बघूया काय आहे. लेट्स टेक नेक्स्ट पार्ट विच इज नंबर 2, वरीज, फिअर्स अँड कॉन्फ्लिक्ट्स. आता तुम्ही म्हणाल की आता मग वरीज, फिअर्स आणि कॉन्फ्लिक्ट्स हे पण सायकोलॉजी मध्येच आलं ना. तो एका एका अर्थाने ते बरोबर आहे. एका अर्थाने वरीज, फिअर्स आणि कॉन्फ्लिक्ट जे संघर्ष आतमध्ये सुरू असतात तोही एक सायकोलॉजीचा भागच आहे. पण थोडासा फरक असा आहे की जर का या ज्या काळज्या आहेत, ज्या भीत्या आहेत आणि ज्या आतमध्ये चाललेले संघर्ष आहेत, ते जर का सिग्मंड फ्रॉइड नावाचा एक मानसशास्त्रज्ञ होता किंवा सायकियाट्रिस्ट होता, तर त्यांनी अनकॉन्शियस म्हणजे अचेतन मनाच्या मनावरती त्यांनी काम करण्यासाठी काही टेक्निक शोधून काढल्या होत्या. म्हणून जे हे पेशंट्स असतात ज्यांच्यामध्ये काळज्या असतात किंवा भीत्या असतात, संघर्ष असतात आतमध्ये, तर ते अनकॉन्शियस अचेतन मनाचं कार्य त्यांच्या कसं आहे ते जाणून घेऊन सिग्मंड फ्रॉइडची टेक्निक वापरून जो प्रॅक्टिशनर काम करतो त्याला फक्त सायकोलॉजिस्ट न म्हणता त्याला सायको अॅनालिस्ट म्हणतात. राईट. सो दिस पर्सन इज अ सायको अॅनालिस्ट. कारण की तो माणसाच्या मनाचं अनालिसिस करतो. अनालिसिस कसं करतो? सो एनकरेजिंग यू टू डेल्व इनटू अ पार्ट ऑफ युअर माइंड. ते काय करतात? जे लोकांना ह्या चिंता, काळज्या सतवत असतात त्यांना ते अचेतन मनामध्ये घेऊन जातात ते. आणि द अनकॉन्शियस बाय रिव्ह्यूइंग एक्सपिरियन्सेस. भूतकाळामध्ये कोणते अनुभव आले होते, अशा काही घटना घडल्या होत्या का ज्याच्यामध्ये काहीतरी मानसिक धक्का बसला होता, काय काय फिलिंग्स आल्या होत्या, भावना कोणत्या होत्या, अँड थॉट्स, लहान वयामध्ये विचार कोणते होते, हे सगळं जे अचेतन मनामध्ये साचलेलं असतं ते सायको अनालिसिसच्या पद्धतीने यू कम टू अ बेटर अंडरस्टँडिंग ऑफ युअर प्रेझेंट वरीज. आम्हाला हे कळतं आपल्याला की माझ्या काळजांचं कारण काय आहे. लोकांना हे कळतं मला आज ज्या काळज्या सतवत आहेत, भीत्या सतवत आहेत, त्याचं मूळ अचेतन मनामध्ये आहे. तो हा अचेतन मनापर्यंत घेऊन जाणं आणि तिथे कारण शोधून त्याला ट्रीट करणं. डिप्रेशन्स, काही भावना दाबून ठेवलेल्या असतात. इनसिक्युरिटीज, असुरक्षिततेची भावना असते. नर्वस टेन्शन्स, काही ताणतणाव असतात. सो दस टेकिंग द फर्स्ट स्टेप इन कोपिंग विथ दम. सो ही त्या सायको अनालिस्टची एक स्टेप असते की भूतकाळामध्ये काय काय घडलं होतं ते सगळं जे अचेतन मनामध्ये साठलंय अनकॉन्शियस मध्ये, तर त्यातनं तो ते शोधून काढतो आणि तो या रुग्णाला ठीक करतो. सो ट्रीटमेंट कन्सिस्टिंग लार्जली इन लिस्निंग टू, ऐकणं हा एक भाग आहे त्याच्यात, अँड हेल्पिंग यू टू इंटरप्रिट मिनिंग ऑफ युअर फ्री फ्लोईंग आयडियाज. ज्या रुग्णांच्या ज्या फ्री फ्लोईंग आयडियाज असतात, ज्या कल्पना रुग्ण बोलून दाखवत असतात, त्या हा सायकोलॉजिस्ट किंवा हा जो सायको अनालिस्ट आहे तो समजून घेतो, तो त्याचे अर्थ लावतो. भूतकाळात घडलेल्या घटनांवरून तो रुग्णाला हे समजावून सांगतो की अशा अशा गोष्टींमुळे आज तुला या गोष्टींचा त्रास होतो आहे. सो इज युजली गिवन इन फ्रिक्वेंट सेशन्स अँड मे विल लास्ट फॉर इयर ऑर मोर. सायको अनालिस्ट, सो मनाचं विश्लेषण करणारा मनोविश्लेषक. सायकोलॉजिस्ट तर आहेच एक, सायकोलॉजिस्ट आहे. सो सायकोलॉजिस्ट हा सायको अनालिस्ट सुद्धा असतो. फक्त सायको अनालिस्ट हा कधी येतो जेव्हा सिग्मंड फ्रॉइड या मानसशास्त्रज्ञांनी जे अनकॉन्शियस नावाची संकल्पना दिली होती, अचेतन मन. सो अचेतन मनामध्ये साठलेल्या गोष्टी जो सायकोलॉजिस्ट सायको अनालिसिसच्या मदतीने सॉल्व्ह करतो. द पर्सन इज कॉल्ड सायको अनालिस्ट, मनोविश्लेषक. त्यानंतर पुढे आपण बघूया. लेट्स टेक अ लुक ऍट नेक्स्ट पार्ट विच इज नंबर 3, टीथ. नंबर 3 मध्ये आहे दात, दातांविषयी आहे. दिस प्रॅक्टिशनर इज अ डेंटिस्ट हु हॅज टेकन पोस्ट ग्रॅज्युएट वर्क इन द स्ट्रेटनिंग ऑफ टीथ. दात सरळ करणे. आपण मागच्या वेळेला बघितलं होतं ना, ऑर्थो म्हणजे काय, दात. आणि डॉन्टिस्ट इज रिलेटेड टू डेंटिस्ट्री. सो दात सरळ करणारा. नंबर 4, आईज.
दिस प्रॅक्टिशनर मेजर्स युअर विजन. तुमची जी विजन आहे, तुमची दृष्टी जी आहे ती तो मोजतो म्हणजे थोडक्यात तो आपल्याला सांगतो की किती नंबरचा चष्मा आम्हाला लावायला पाहिजे. प्रिस्क्राइब्स द टाइप ऑफ ग्लासेस दॅट विल गिव्ह यू अ न्यू अँड मोर ॲक्युरेट व्ह्यू ऑफ द वर्ल्ड. सो याला म्हणतात ऑप्टोमेट्रिस्ट. मित्रांनो लक्षात घ्या, ऑप्टोमेट्रिस्ट आणि ऑप्टिशियन मध्ये फरक आहे. ऑप्टोमेट्रिस्ट काय करतो तर तो आपल्याला प्रिस्क्रिप्शन देतो. प्रिस्क्रिप्शन मध्ये कसं डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिलं की ते कोणत्या गोळ्या घ्यायच्या लिहितात, तसं ऑप्टोमेट्रिस्ट काय करतो, आपल्याला किती नंबरचा चष्मा लागेल हे सांगतो आणि आपली विजन तो मोजतो. दॅट इज मेट्रिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट. त्यानंतर पुढे बघूया आपण. नेक्स्ट इज वी हॅव नंबर 4 ग्लासेस. आता ग्लासेस मध्ये ग्लासेस जे लेन्सेस असतात, चष्मा जो असतो, सो ग्लासेस मध्ये दिस प्रॅक्टिशनर ग्राइंड्स द लेन्सेस. म्हणजे ज्या लेन्सेस असतात ना त्यांचं ग्राइंडिंग करतो, कारण की त्या लेन्सचं ग्राइंडिंग करावं लागतं. प्रॉपर चष्मा बनवताना लेन्सेसला ग्राइंड करावं लागतं, ती एक प्रोसेस आहे. अकॉर्डिंग टू द स्पेसिफिकेशन्स प्रिस्क्राइब्ड बाय युअर ऑप्टोमेट्रिस्ट. ऑप्टोमेट्रिस्ट जो आहे त्यांनी जे प्रिस्क्रिप्शन दिलं इतक्या नंबरचा +1 +2.0 वगैरे जे काय असेल, जे प्रिस्क्रिप्शन सायकोमेट्रिस्टने दिलं असेल त्याप्रमाणे ग्लासेस लेन्सेसचं ग्राइंडिंग करून त्या नंबरचा चष्मा तयार करणं. सो ऑप्टोमेट्रिस्ट किंवा ऑफ्थॅल्मोलॉजिस्टनी जे दिलं असेल प्रिस्क्रिप्शन त्याप्रमाणे लेन्सेसला ग्राइंडिंग करून त्या नंबरचा चष्मा तयार करणं. अँड मे ऑल्सो डील इन अदर काइंड्स ऑफ ऑप्टिकल गुड्स. तो इतर ज्या दृष्टीविषयक ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी तो सेलिंग वगैरे पण करू शकतो, त्याला आपण म्हणतो ऑप्टिशियन. त्यानंतर बोन्स आणि ब्लड वेसल्स. ओके, आपल्या शरीरातली हाडं आणि आपल्या शरीरातल्या ब्लड वेसल्स. ओके, सो याच्यामध्ये आहे दिस प्रॅक्टिशनर इज अ मेंबर ऑफ द प्रोफेशन दॅट ओरिजिनेटेड इन 1874. हा जो प्रोफेशनल आहे, हा जो प्रॅक्टिशनर आहे, या प्रॅक्टिशनरचा म्हणजे काय म्हणतात या फील्डचा उगम कुठे झाला 1874 मध्ये, जेव्हा अँड्र्यू स्टिल डिवाइस्ड अ ड्रगलेस टेक्निक. म्हणजे त्यांनी अशी पद्धत शोधून काढली उपचाराची ज्याच्यामध्ये ड्रग्स घ्यावे नाही लागायचे. ड्रग्स म्हणजे औषधं, मेडिसिन्स घ्यावे नाही लागायचे. ऑफ क्युरिंग डिसीजेस बाय मसाज करून डिसीजेसला क्युअर करायचं. अँड अदर मॅनिप्युलेटिव्ह प्रोसिजर्स. मित्रांनो एक लक्षात ठेवा, मॅनिप्युलेटिव्ह म्हणजे इथे जे म्हटलंय ते मॅनिप्युलेटिव्ह म्हणजे आपण जे म्हणतो ना की तो खूप मॅनिप्युलेशन करतो, सायकोलॉजिकली मॅनिप्युलेट करतो गोष्टींना, खोटेपणा करतो, लोकांना फसवतो, ते मॅनिप्युलेशन नाहीये. राईट, इथे जे मॅनिप्युलेटिव्ह प्रोसिजर आहे म्हणजे हातांनी करायच्या टेक्निक्स. सो मसाज करणं, अ टेक्निक बेस्ड ऑन द थिअरी दॅट इलनेस मे बी कॉज्ड बाय द. या टेक्निकचं जे बेसिक प्रिन्सिपल आहे ते काय आहे, आजार कसा होतो, अनड्यू प्रेशर ऑफ डिस्प्लेस्ड बोन्स. म्हणजे जी हाडं आहेत ना ती आपल्या जागेवरून सरकली की त्याचा नर्व्स वरती आणि ब्लड वेसल्स वरती जो परिणाम होतो त्याच्याने आजार होत असतो. सो हा जो प्रॅक्टिशनर आहे बोन्स आणि ब्लड वेसल्स याला ठीक करणारा जो प्रॅक्टिशनर आहे त्याला म्हणतात ऑस्टिओपॅथ. राईट, द पर्सन इज कॉल्ड ऑस्टिओपॅथ. आपण अजून काही वाक्य आहेत त्याच्यात. ट्रेनिंग इज इक्वल टू दॅट ऑफ फिजिशियन्स. डॉक्टरांच्या सारखंच असतं ट्रेनिंग. अँड इन मोस्ट स्टेट्स दीज प्रॅक्टिशनर्स मे ऑल्सो यूज द सेम मेथड्स ॲज अँड हॅव द फुल राईट्स अँड प्रिव्हिलेजेस ऑफ मेडिकल डॉक्टर्स. ऑस्टिओपॅथ म्हणतात याला. नंबर 7 जॉईंट्स अँड आर्टिक्युलेशन्स. आता हे आर्टिक्युलेशन्स म्हणजे काय, याच्यात आपण म्हणतो की एखादा व्यक्ती आर्टिक्युलेट आहे ना, आपण म्हणतो ना की त्याच्याकडे तो आर्टिक्युलेट आहे, त्याचं बोलणं छान आहे. सो ते मला आर्टिक्युलेशन नाही आहे. इथे आर्टिक्युलेशनचा अर्थ आहे जॉईंट्स. सो द बेसिक प्रिन्सिपल ऑफ दिस प्रॅक्टिशनर्स वर्क इज द मेंटेनन्स ऑफ द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल इंटेग्रिटी. इंटेग्रिटी राहिली पाहिजे, एकसंध राहिलं पाहिजे ऑफ नर्वस सिस्टम. आपली जी मज्जासंस्था आहे ती एकसंध राहायला हवी. ट्रीटमेंट consists of manipulating most of the articulation joints of the body, especially those connected to the spinal column. आपला जो पाठीचा कणा असतो त्याच्याशी जे कनेक्टेड जे जॉईंट्स असतात त्याच्यावरती ट्रीटमेंट करणं. लायसन्स्ड अँड लिगली रेकग्नाइज्ड इन 45 स्टेट्स. 45 स्टेट्स कुठल्या, अमेरिकेतल्या. दिस प्रोफेशनल हॅज परस्यूड अकॅडमिक स्टडीज. त्यांनी अकॅडमिक स्टडीज अभ्यास केलाय त्यांनी, पण तो मेडिकल डॉक्टर नाहीये.
अँड ट्रेनिंग दॅट पॅरलल दोज ऑफ द मेजर हिलिंग प्रोफेशनल्स, याला म्हणतात कायरोप्रॅक्टर. आता सध्या तुम्हाला कधी तुम्ही कायरोप्रॅक्टर्सचे बघितले असतील, ते कसे हाताने ते दाबतात किंवा एक ठराविक प्रेशर देतात आणि त्या याच्याने ते ठीक करतात जे जॉईंट मध्ये काही जे काही प्रॉब्लेम असेल, पेन असेल ते. सो दॅट इज कॉल्ड कायरोप्रॅक्टर. सो लक्षात हे ठेवायचं आहे, ऑस्टिओपॅथ. ऑस्टिओपॅथ काय करतो, हाडं आणि ब्लड वेसल्स, हाडांचा ब्लड वेसल्स वरती काय परिणाम होतो हे ट्रीटमेंट करणारा ऑस्टिओपॅथ, आणि जॉईंट्स वरती काम करणारा कायरोप्रॅक्टर. सो पुढे आपण बघूया काय आहे आपल्याकडे. लेट्स टेक अ लुक ॲट व्हॉट वी हॅव नेक्स्ट. आता आहे नंबर 6 फीट. 6व्यामध्ये आहे फीट. सो फीट मध्ये दिस प्रॅक्टिशनर ट्रीट्स मायनर फूट एलिमेंट्स, म्हणजे पायाचे जे लहान म्हणजे किरकोळ आजार असतात किंवा जास्त सिरियस आजार नसतात, ज्याच्यामध्ये जे कॉर्न म्हणतो आपण, कॉर्न म्हणजे ते रफ होते ना पायाची स्किन, पायाची म्हणजे तळ पायाची स्किनला ते जे असं रफ एक स्किन तयार होते, दॅट इज कॉर्न. त्यानंतर कॅल्युसेस, कॅल्युसेस म्हणजे पण रफनेसच येतो. बोनियन्स म्हणजे अंगठ्याच्या तिथे अशी एक ग्रोथ वगैरे तयार होते. अँड फॉलन आर्चेस, जो आपला तळपाय असतो त्याच्यामध्ये काही आजार होतात. सो असे आजारांवरती ट्रीटमेंट करणारा अँड मे परफॉर्म मायनर सर्जरी, मेजर नाही, मायनर सर्जरी, त्याला म्हणतात पोडियाट्रिस्ट. पोड म्हणजे फीट, पोड म्हणजे पाय, पीओडी पोड, पीओडी पोड मीन्स फीट, फीट. आणि PAIDOS पेडोस मीन्स चाइल्ड, आपण मागे घेतलं होतं, राईट. ओके, लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट. रायटिंग. दिस प्रॅक्टिशनर अनालायझेस हँडरायटिंग, हस्ताक्षराचं अनालिसिस करणं आणि त्याच्यावरून तुमचं स्वभाव कसा असेल हे सांगणं, हे या ग्राफोलॉजिस्ट नावाच्या हे या ग्राफोलॉजिस्ट नावाच्या प्रोफेशनलचं काम असतं. हँडरायटिंग टू डिटरमाइन कॅरेक्टर, पर्सनॅलिटी और ऍप्टिट्यूड, तुमचा कोणत्या गोष्टींकडे मूळतः कल आहे, तुम्हाला काय तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने करायला आवडू शकतं, तुम्हाला तुमचा कशाकडे कल आहे, तुमचं कॅरेक्टर म्हणजे तुमचा स्वभाव कसा आहे, तुमची पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व कसं आहे. तर ते ऑफन कॉल्ड अपॉन टू व्हेरीफाय द ऑथेंटिसिटी ऑफ सिग्नेचर, एखाद्या माणसाच्या सही करण्यावरनं किंवा रिटन डॉक्युमेंट्सवरनं, हस्ताक्षरावरनं तो ह्या सगळ्या गोष्टी सांगतो, त्याला म्हणतात ग्राफोलॉजिस्ट, ग्राफोलॉजिस्ट. नंबर 10 गेटिंग ओल्ड. दिस सोशल सायंटिस्ट, सोशल सायंटिस्ट, हा सोशल सायंटिस्ट आहे, मेडिकल सायंटिस्ट नाही आहे. सो गेटिंग ओल्ड, दिस सोशल सायंटिस्ट डील्स विथ द फायनान्शियल, इकॉनॉमिक म्हणजे त्यांचे आर्थिक, त्यानंतर सेक्शुअल लैंगिक, सोशल सामाजिक, रिटायरमेंटशी रिलेटेड अँड अदर नॉन मेडिकल प्रॉब्लेम्स, इतर जे वैद्यकीय नाहीत असे प्रॉब्लेम्स, कोणाचे, ऑफ द एल्डरली, म्हाताऱ्या लोकांचे, त्याला म्हणतात जेरॉन्टॉलॉजिस्ट, जेरॉन्टॉलॉजिस्ट. पुढे आपण बघूया. आता आपल्याकडे आहे नेक्स्ट वी हॅव इज नंबर 7 युजिंग द वर्ड्स, कॅन यू प्रोनाऊन्स द वर्ड्स, फाईन. सो आता इथे प्रोनाऊन्सिएशन आहे फक्त. सो लेट्स सी काय काय आपल्याकडे आहे. हे आहे सायकॉलॉजिस्ट, सायकॉलॉजिस्ट. त्यानंतर आहे सायको अॅनालिस्ट, सायको अॅनालिस्ट, राईट, सायको अॅनालिस्ट. त्यानंतर आहे ऑर्थोडॉन्टिस्ट, ऑर्थोडॉन्टिस्ट. त्यानंतर आहे ऑप्टोमेट्रिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट. ऑप्टिशियन, ऑप्टिशियन. त्यानंतर आहे ऑस्टिओपॅथ, ऑस्टिओपॅथ. त्यानंतर आहे कायरोप्रॅक्टिक, कायरोप्रॅक्टर, कायरोप्रॅक्टर. त्यानंतर आहे पेडियाट्रिस्ट, पेडियाट्रिस्ट. त्यानंतर आहे ग्राफोलॉजिस्ट, ग्राफोलॉजिस्ट. त्यानंतर आहे जेरंटॉलॉजिस्ट, जेरंटॉलॉजिस्ट. नेक्स्ट लेट्स कम टू नेक्स्ट स्लाइड विच इज नंबर 8. कॅन यू वर्क विथ द वर्ड्स प्रॅक्टिशनर इंटरेस्ट. ओके, आता आपल्याला एक एक्सरसाइज सॉल्व्ह करायचा आहे. ओके, सो आपल्याला याच्यामध्ये ऑप्शन 1 मध्ये म्हणजे कॉलम 1 मध्ये दिलाय कोणता प्रॅक्टिशनर आहे, कॉलम 1 मध्ये कोणता प्रॅक्टिशनर आहे, आणि कॉलम 2 मध्ये त्याचा एरिया ऑफ इंटरेस्ट काय असतो. ओके, पहिला आहे सायकॉलॉजिस्ट. सायकॉलॉजिस्ट आपल्याला माहिती आहे की ह्युमन बिहेवियरचा अभ्यास करतो. सो आपण बघूया कुठे आहे, ABCD. ओके, बिहेवियर म्हणजे 1चं काय येणार, पहिल्याचं येणार जे, पहिल्याचं जे. दुसरं सायको अनालिस्ट, सायको अनालिस्ट अनकॉन्शियस, दुसऱ्याचं येणार बी, सेकंडचं येणार बी.
ऑर्थोडॉन्टिस्ट दातांशी रिलेटेड. ऑर्थोडॉन्टिस्ट दातांशी रिलेटेड. सो कुठे गेला? डी लेन्सेस, ई फीट, एफ टीथ, एफ. सो एफ ऑर्थोडॉन्टिस्ट 3च एफ. त्यानंतर नंबर 4 ऑप्टोमेट्रिस्ट काय करतो? ऑप्टोमेट्रिस्ट करतो विजन. येस, ऑप्टोमेट्रिस्ट काय करतो? विजन मोजतो. 4च ए. त्यानंतर 5 ऑप्टिशियन लेन्सेस आणि ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स मध्ये तो बिझनेस करतो. सो 5चा आहे डी. 5चा आहे डी. त्यानंतर 7 कायरोप्रॅक्टर म्हणजे आपण म्हटलं ना जॉईंट्स वरती काम करतो. 7चा आहे एच, जॉईंट्स ऑफ द स्पाइन. 5 ऑप्टिशियन झालं. सॉरी 6 ऑस्टिओपॅथ. 6चं काय आहे? ऑस्टिओपॅथ काय करतो? बोन्स वरती काम करतो. बोन्स आणि ब्लड वेसल्स. ऑस्टिओपॅथ म्हणजे बोन्स आणि ब्लड वेसल्स. 6चं सी. 7चं काय आहे? 7चं आहे कायरोप्रॅक्टर. दॅट इज कायरोप्रॅक्टर इज जॉईंट्स ऑफ द स्पाइन. एच. 7चं एच. 8चं काय आहे? 8चं काय आहे? पोडियाट्रिस्ट. मायनर सर्जरीज करतो पहा, पायाशी निगडीत मायनर. सो पोडियाट्रिस्ट याचा आहे फीट, ई. पोडियाट्रिस्टचा नंबर 8चा आहे ई. सो 8चं ई. 9चं काय आहे? 9 मध्ये आहे ग्राफोलॉजिस्ट, हँडरायटिंग, आय. 9चा आहे आय. 10 काय आहे? जेरॉन्टॉलॉजिस्ट. सो जेरॉन्टॉलॉजिस्ट एल्डरली, म्हाताऱ्या लोकांवरती जे काम करतात. सो प्रॉब्लेम्स ऑफ एजिंग म्हणजे काय? वार्धक्य. सो जी. 10चा आहे जी. ओके, आता पुढे आपण जाऊया. लेट्स टेक अ लुक एट नेक्स्ट पार्ट विच इज नंबर 9. डू यू अंडरस्टँड द वर्ड्स? ओके, बघूया आपण काय म्हणतात. आता आपल्याला ते म्हणतात की तुम्ही शब्द ओळखू शकता का? अ सायकोलॉजिस्ट मस्ट ऑल्सो बी अ फिजिशियन. मित्रांनो, सायकोलॉजिस्ट मस्ट ऑल्सो बी अ फिजिशियन तसं नाहीये. सायकोलॉजिस्ट हा फक्त ह्युमन बिहेवियरचा अभ्यास करतो, तो डॉक्टर नसतो. सायकियाट्रिस्ट काय करतो? सायकियाट्रिस्टला मेडिसिन देणं पण माहिती असतं, म्हणजे तो डॉक्टरही असतो. सो सायकियाट्रिस्ट हा चांगला सायकोलॉजिस्ट असू शकतो, पण सायकोलॉजिस्ट हा डॉक्टर नसतो. राईट? सायकोलॉजिस्ट हा डॉक्टर नसतो. सो मस्ट ऑल्सो बी अ फिजिशियन, दॅट इज फॉल्स. सायको अनालिस्ट फॉलोज फ्रुडियन टेक्निक्स. सिगमंड फ्रॉइडच्या टेक्निक्स फॉलो करतात सायको अनालिसिस. सो विच इज ट्रू. सायको अनालिस्ट तेच करतात. ऑर्थोडॉन्टिस्ट स्पेशलाइजेस इन स्ट्रेटनिंग टीथ. ऑर्थो मीन्स स्ट्रेटन, डॉन्टिस्ट मीन्स टीथ. सो दिस इज ट्रू. नंबर 4, एन ऑप्टोमेट्रिस्ट प्रिस्क्राइब्स अँड फिट्स ग्लासेस. है ना? प्रिस्क्राइब करतो आणि फिट करतो ग्लासेस. सो ट्रू. त्यानंतर नंबर 5, ऑप्टिशियन मे प्रिस्क्राइब ग्लासेस. फॉल्स. ऑप्टिशियन प्रिस्क्राइब नाही करत ग्लासेस. ऑप्टिशियन फक्त ग्राइंडिंग करतो, ज्याप्रमाणे यांनी बनवून दिलंय प्रिस्क्रिप्शन तसं. अँड ऑस्टिओपॅथ मे यूज मसाज अँड अदर मॅनिप्युलेटिव्ह टेक्निक्स. सो ऑस्टिओपॅथ जो असतो तो मसाज करतो. सो येस, अँड अदर मॅनिप्युलेटिव्ह टेक्निक्स. ट्रू. सो 6व्याचं ट्रू. 7वं, कायरोप्रॅक्टर हॅज अ मेडिकल डिग्री. Chiropractor has a medical degree. Okay, chiropractor has a medical degree. मेडिकल डिग्री त्याच्याकडे नसते, पण तो इक्विव्हॅलंट त्याचं काम असतं. सो दिस इज फॉल्स. त्यानंतर नंबर 8, पोडियाट्रिस्ट मे परफॉर्म मेजर सर्जरी. मेजर नाही, मायनर सर्जरी करू शकतो पोडियाट्रिस्ट. दिस इज फॉल्स. अ ग्राफोलॉजिस्ट अनालायझेस कॅरेक्टर फ्रॉम हँडरायटिंग. ट्रू. Graphologist analyzes handwriting from character from handwriting. Number 10, a gerontologist is interested in the non-medical problems of adolescents. Adolescents नाही, लहान मुलांचे थोडी प्रॉब्लेम्स करतो हा सॉल्व, म्हाताऱ्या लोकांचे करतो. दिस इज फॉल्स. ओके, लेट्स गो टू नेक्स्ट पार्ट विच इज okay, next we have is number 10. Can you recall the words? Okay, so let's see. आपण हे वर्ड्स आता रिकॉल करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. नंबर 1, डेल्व्स इनटू द अनकॉन्शियस. पहिलं जे आहे ना, डेल्व्स इनटू द अनकॉन्शियस मध्ये जाणार म्हणजे कोण? आपल्याला माहिती आहे, सायको अनालिस्ट. सायको अनालिस्ट, राईट?
त्यानंतर अनकॉन्शियस म्हटलं म्हणून. युजेस आयदर मसाज अँड मॅनिप्युलेशन ऑर अदर स्टँडर्ड मेडिकल प्रोसिजर्स टू ट्रीट इलनेस. ऑस्टिओपॅथ. ऑस्टिओपॅथ. त्यानंतर टेक्स केअर ऑफ मायनर एलिमेंट्स ऑफ द फीट. पोडियाट्रिस्ट. पोडियाट्रिस्ट. त्यानंतर स्ट्रेटन्स टीथ. ऑर्थोडॉन्टिस्ट. ऑर्थोडॉन्टिस्ट. Analyzes handwriting. Graphologist. Number 5. Analyzes handwriting. Graphologist. Graphologist. Then we have next, grinds lenses and sells optical goods. Optician. Na, optician. Optician. Number 7, deals with the non-medical problems of aging. Gerontologist. 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 त्यानंतर 8, manipulates articulations connected to the spinal column. So याला म्हणतात कायरोप्रॅक्टर. हा जो आहे ना नंबर 8, नंबर 8 चं काम जो करतो त्याला म्हणतात कायरोप्रॅक्टर. जॉईंट्स वरती जो काम करतो तो कायरोप्रॅक्टर. त्यानंतर स्टडीज अँड एक्सप्लेन्स ह्युमन बिहेवियर. सायकॉलॉजिस्ट. सायकॉलॉजिस्ट. ओके. त्यानंतर नेक्स्ट आपण बघू नंबर 10, मेजर्स विजन अँड प्रिस्क्राइब्स ग्लासेस. ऑप्टोमेट्रिस्ट. ऑप्टोमेट्रिस्ट. ओके. सो याच्यानंतर आपल्याला बघूया काय आहे आपल्याकडे. नंबर 10 झाला आता. लेट्स कम टू नंबर 11, सेशन 8. सेशन 8 मध्ये आहे ओरिजिन्स अँड रिलेटेड वर्ड्स. थोडंसं आपल्याला एक्सप्लेनेशन आता बघायचंय. क्विकली आपण समजून घेऊया, नंतर आपल्याला एक्सरसाइजेस सॉल्व्ह करायचे. सो द मेंटल लाईफ, व्यक्तीचं मानसिक आयुष्य कसं आहे, मानसिक जीवन कसं आहे. सो सायकॉलॉजिस्ट हा जो शब्द आहे, सायकॉलॉजिस्ट इज बिल्ट अपॉन द सेम ग्रीक रूट एज सायकियाट्रिस्ट. सायकियाट्रिस्ट आणि सायकॉलॉजिस्ट या दोघांचे जे रूट आहे ते सेम आहे. सायकी, सायकीचा अर्थ आहे स्पिरिट, आत्मा, सोल, आत्मा किंवा माइंड, मन. इन सायकियाट्रिस्ट द कंबाइनिंग फॉर्म इज आयट्रिया. आयट्रिया म्हणजे काय, मेडिकल हिलिंग, म्हणजे मेडिकल सायन्स मधनं ट्रीटमेंट देऊन बरं करणं. हिलिंग म्हणजे बरं करणं. सो मेडिकल सायन्स मधनं बरं करणं इज आयट्रिया. इन सायकॉलॉजिस्ट द कंबाइनिंग फॉर्म इज लोगॉस. लोगॉस इज स्टडी. लोगॉस सायन्स ऑफ स्टडी. सो अ सायकोलॉजिस्ट बाय एटिमॉलॉजी, याचं वर्ड रूट प्रमाणे अभ्यास केला, इज वन हू स्टडीज द माइंड. जो मनाचा अभ्यास करतो तो सायकॉलॉजिस्ट. द फील्ड इज सायकॉलॉजी, मानसशास्त्र, सायकॉलॉजी. द ऍडजेक्टिव्ह सायकोलॉजिकल. सायकोलॉजिकल, AL. सायकॉलॉजिकल, AL. सो सायकोलॉजिकल. त्यानंतर पुढे बघू आपण काय आहे आपल्याकडे. नेक्स्ट इज व्हॉट वी हॅव नंबर 12. नंबर 12 मध्ये सायकी हा जो वर्ड आहे ना, सायकी. सो सायकी वर्ड ऍक्च्युली दुसऱ्या भाषेत पण आहे, पण ते म्हणतात की इज ऑल्सो एन इंग्लिश वर्ड इन इटसेल्फ, इन इट्स ओन राईट. म्हणजे हा एक वर्ड स्वतःच तो एक इंग्लिश वर्ड पण आहे. इट डेसिग्नेट्स द मेंटल लाईफ. मेंटल लाईफ, द स्पिरिच्युअल ऑर नॉन फिजिकल ऍस्पेक्ट ऑफ वन्स एक्झिस्टन्स. मनाशी निगडित. सायकी म्हणजे काय, मन किंवा आत्मा. सायकी म्हणजे इंग्लिशमध्ये मन किंवा आत्मा. द ऍडजेक्टिव्ह सायकिक, IC, psychic refers to phenomena or qualities that cannot be explained in purely physical terms. म्हणजे आपण या अशा काही गोष्टी आहेत, सायकिक जे लोक असतात म्हणजे त्यांना वेगवेगळ्या अतिंद्रिय शक्ती त्यांच्याकडे असतात. सो या गोष्टी आपण फिजिकली आपण मोजू नाही शकत, है ना. याला आपण मोजमाप नाही करू शकत या शक्तींचं. सो ते म्हणतात पीपल मे बी कॉल्ड सायकिक इफ दे सीम टू पजेस सिक्स सेन्स. काही सायकिक असे असतात ज्यांच्याकडे 6वी शक्ती असते, अतिंद्रिय शक्ती असते. अ स्पेशल गिफ्ट ऑफ माइंड रिडिंग. काही लोक आहे ना माइंड रिडिंग करतात, दुसऱ्याच्या मनात काय चाललंय ते ओळखतात. सो हे लोक सायकिक असतात. ऑर एनी मिस्टेरियस ऍप्टिट्यूड, किंवा त्यांच्याकडे अशा काहीतरी गूढ शक्ती असतात दॅट कॅनॉट बी अकाउंटेड फॉर लॉजिकली, ज्याला आपण लॉजिक किंवा सायन्सच्या मदतीने नाही सांगू शकत, है ना. अ पर्सन्स डिस्टर्बन्स, एखादा माणूस डिस्टर्ब होत असेल तर त्याला सायकिक म्हणतात. इफ इट इज इमोशनल, जर का इमोशनल, भावनिक किंवा मानसिक दृष्ट्या जर एखादा माणूस आजारी असेल, डिस्टर्ब असेल तर त्याला सायकिक म्हणतात. सो सायकिकचे दोन अर्थ आहेत.
सो सायकिकचे दोन अर्थ आहेत. त्यानंतर सायकी कंबाईन्स विथ द ग्रीक पॅथोस. पॅथोस म्हणजे काय? सफरिंग. पॅथोस म्हणजे सफरिंग किंवा डिसीज. टू फॉर्म सायकोपॅथिक, PATHIC, सायकोपॅथिक, an adjective that describes काय डिस्क्राइब करतो बरं हा? someone suffering from a severe mental or emotional disorder. So सायकोपॅथ है ना, हा जो वर्ड आहे ना सायकोपॅथ. सो या वर्ड मध्ये कसा बनलाय हा वर्ड? सो पॅथ कम्स फ्रॉम पॅथी. पॅथी म्हणजे काय? डिसीज, आजार किंवा डिसीज. आणि सायकी म्हणजे माइंड. सो मनाचा आजार ज्याला आहे तो सायकोपॅथ. सो त्याला सिव्हिअर, आणि सायकोपॅथ हा सिव्हिअरली आजारी असतो, गंभीर आजारी असतो. सायकोपॅथ हा जो मनुष्य आहे त्याला खरं काय आणि खोटं काय यातलं तो रिअलिटीचा टच त्याचा गेलेला असतो. सो सायकोपॅथ हा धोकादायक असतो, कोणावरही अटॅक करू शकतो. सो द नाउन इज सायकोपॅथी. सायकोपॅथी म्हणजे काय? वाय म्हणजे काय? दॅट प्रॅक्टिस इज कॉल्ड सायकोपॅथी, राईट. त्यानंतर द रूट सायकी कंबाईन्स विथ ग्रीक सोमा. सोमा मीन्स व्हॉट? बॉडी. सायकी मीन्स माइंड आणि सोमा मीन्स बॉडी. टू फॉर्म सायकोसोमॅटिक म्हणजे ज्याला मनोकायिक, काया म्हणजे काय? शरीर. मनोकायिक आजार, ज्याला मनोकायिक आजार म्हणतात. म्हणजे सायकोसोमॅटिक अन ऍडजेक्टिव्ह दॅट डिलिनिएट्स. डिलिनिएट्स म्हणजे डिस्क्राइब्स. काय डिस्क्राइब करतं ऍडजेक्टिव्ह हे? द पॉवरफुल इन्फ्लुएन्स दॅट द माइंड, एस्पेशली द अनकॉन्शियस, मगाशी आपण जे अनकॉन्शियस म्हटलं ना, त्या अचेतन मनाचा खूप प्रभाव असतो. त्या अचेतन मनामध्ये खूप काही दडलेलं असतं, त्याचा प्रभाव शरीरावर पडत असतो, हॅज ऑन बॉडीली डिसीजेस, आणि त्यामुळे आजार होतात. Thus, a person who fears the consequence of being present at a certain meeting will suddenly develop a bad cold. एक बरेच वेळेला आपण म्हणतो की असं होतं, एखाद्या व्यक्तीला एखाद्या मीटिंगची प्रचंड भीती वाटत असेल, अंतर्मनातनं तो खूप घाबरला असेल, त्याचे पडसाद त्याच्या शरीरावर उमटतात आणि त्याला नेमकी काहीतरी सर्दीच होते, और बॅक एक पाठीचंच दुखणं चालू होतं, और इवन बी इंजर्ड इन अ ट्रॅफिक ऍक्सिडेंट, तो एखाद्या ऍक्सिडेंटमध्ये जखमी पण होऊ शकतो. सो दॅट हिज अपिअरन्स ऍट दिस मीटिंग इज मेड इम्पॉसिबल. त्यामुळे तो ती मीटिंग अटेंड नाही करू शकत. इट्स अ रिअल कोल्ड. ती सर्दी झालेली खरी असते. इट्स फार फ्रॉम एन इमॅजिनरी बॅकेल. ते त्याला पाठीचं दुखणंही खरं असतं. अँड ऑफकोर्स वन कॅनॉट इन एनी सेन्स डाऊट द रिअलिटी ऑफ द ऑटोमोबाईल दॅट इंज्युअर्ड हिम. म्हणजे ऑथर म्हणतोय की हे सगळं खरंच घडलेलं असतं. येट अकॉर्डिंग टू द सायकोसोमॅटिक थिअरी, तरी पण सायकोसोमॅटिक थिअरी काय म्हणते? मेडिसिन हिज अनकॉन्शियस मेड हिम ससेप्टिबल. त्याच्या अचेतन मनाने काय केलं? त्याच्या मनामध्ये जो डिस्टर्बन्स निर्माण झाला अचेतन मनामध्ये, त्याच्यामुळे त्याला खरंच धोका वाढला. सर्दीच्या जंतूंचा धोका वाढला, त्याचा पाठीच्या दुखण्याचा धोका वाढला, आणि खरंच तसं झालं. ऑर फोर्स्ड हिम इनटू द पाथ ऑफ द कार, किंवा खरंच ऍक्सिडेंट झाला. सायकोसोमॅटिक डिसऑर्डर ऍक्च्युअली एक्झिस्ट इन सो फार एज सिम्पटम्स आर कन्सर्न. कोणते कोणते सिम्पटम्स? हेडेक, एक्सेसिव्ह युरिनेशन, वारंवार लघवीला जाणे, डोकं दुखणे, वेदना होणे, पॅरालिसिस, हार्ट पॅल्पिटेशन, खूप छातीत धडधडणं, या सगळ्या ज्या गोष्टी फिजिकली आपण अनुभवतो त्याचं कनेक्शन असतं अचेतन मनाशी. येट देर इज नो ऑर्गॅनिक कॉज विदिन द बॉडी. पण बॉडीमध्ये काही प्रॉब्लेम नसतो. द कॉज इज विदिन द सायकी. जो प्रॉब्लेम आहे तो मनामध्ये असतो. डॉक्टर फ्लँडर्स डनबर इन माइंड अँड बॉडी नावाच्या पुस्तकामध्ये डॉक्टर फ्लँडर्स डनबरनी गिव्स अ क्लिअर अँड एक्साइटिंग अकाउंट, खूप टोटली क्लिअर करून त्यांनी सांगितलंय इंटर रिलेशनशिप, एकमेकांशी असलेलं नातं. कशाचं? बिटवीन भावना आणि आजार. सो मनोकायिक, मनामध्ये डिस्टर्बन्स होतो आणि त्याचा परिणाम काया, शरीरावरती होतो. त्यानंतर नेक्स्ट बघूया काय 15. सो इकडे ते म्हणतात सायको अनालिसिस रिलाइज ऑन द टेक्निक ऑफ डीपली. काय काय टेक्निक आहे? डीपली, एक्झॉस्टिव्हली, खूप थरोली करतात. प्रोबिंग म्हणजे काय? पाठपुरावा करणं इनटू द अनकॉन्शियस, अचेतन मनामध्ये ते शोधून काढतात प्रॉब्लेम. अ टेक्निक डेव्हलप बाय सिगमंड फ्रॉइड. इन ओव्हर सिम्प्लिफाईड टर्म्स, अगदी सोपं करून सांगायचं झालं तर, द जनरल प्रिन्सिपल ऑफ सायको अनालिसिस काय आहे? टू गाईड द पेशंटला गाईड करायचं. कसं? टू अन अवेअरनेस, त्याला जाणीव झाली पाहिजे ऑफ द डीप सीटेड,
त्याच्या मनामध्ये, अंतर्मनामध्ये, आतमध्ये रुतलेलं जे काही डिस्टर्बन्स आहे त्याची पेशंटला जाणीव करून देणं. मग तो डिस्टर्बन्स कसा असेल? अँझायटी असेल, काळजी असेल, भीती असेल, संघर्ष असतील आणि ताणतणाव असतील. वन्स फाउंड एक्सपोज टू द लाईट ऑफ डे, म्हणजे एकदा त्या पेशंटने डॉक्टरला बोलून दाखवलं. एक्सपोज टू द लाईट ऑफ द डे म्हणजे त्याच्या अचेतन मनामध्ये जे लपून बसलं होतं ते त्यांनी डॉक्टरला बोलून दाखवलं की काय होतं. अँड थरोली अंडरस्टूड, त्या डॉक्टरने समजून घेतलं, सायको अनालिस्टने समजून घेतलं की दिस कॉजेस मे व्हॅनिश, ते जे प्रॉब्लेम्स असतात ते पळून जातात. लाईक अ लाईट स्नो, जसा बर्फ वितळून जातो ना एकदम खूप प्रखर सूर्यप्रकाशामध्ये, तसे ते प्रॉब्लेम्स त्याचे निघून जातात. कन्सिडर अन एक्झाम्पल. ओके, ऑथर म्हणतो एक्झाम्पल बघू. कोणाला तरी ॲझ्मा आहे, है ना? ॲझ्मा याचा उच्चार अस्थमा वगैरे असा नाही आहे, ॲझ्मा हा उच्चार आहे असा. सो कन्सिडर अन एक्झाम्पल, यू हॅव ॲझ्मा, लेट अस से, अँड युअर डॉक्टर कॅन फाइंड नो फिजिकल बेसिस, डॉक्टरला शारीरिक काही कारण सापडत नाहीये. सो यू आर, पुढे बघू आपण काय आहे, यू आर रेफर्ड टू अ सायको अनालिस्ट. शारीरिक काही कारण सापडलं नाही तर ॲझ्मा असलेल्या माणसाला सायको अनालिस्ट कडे पाठवलं जातं. सायकियाट्रिस्ट कडे सुद्धा असू शकतं ते, और क्लिनिकल सायकोलॉजिस्ट कडे असू शकतं, हू प्रॅक्टिसेस सायको अनालिटिकली ओरिएंटेड थेरपी. अचेतन मनामध्ये सायको अनालिसिस करेल तो. विथ युअर थेरपिस्ट यू एक्सप्लोर युअर पास्ट लाईफ, तुमच्या भूतकाळामध्ये काही अशी घटना घडली होती का ज्याचा तुमच्या मनावरती परिणाम झाला आणि तो प्रसंग तुमच्या अचेतन मनामध्ये तुम्ही दाबून टाकला. डिग इन टू युअर पास्ट, खोदून खोदून ते तुमच्या भूतकाळात अनकॉन्शियस मध्ये तुम्हाला नेतात. अँड डिस्कवर, तिथे त्यांना कळतं, लेट अस से फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट दॅट युअर मदर ऑर फादर ऑलवेज यूज टू सेट फॉर यू इम्पॉसिबली हाय गोल्स. हे एक उदाहरण दाखल दिलंय की लहान वयामध्ये कदाचित आई वडिलांनी तुमच्यासाठी त्यांच्या अपेक्षा खूप जास्त असायच्या कदाचित, त्याच्यामुळे खूप लहान वयात काहीतरी भीती काहीतरी तयार झाली. नो मॅटर व्हॉट यू आर अकम्प्लिश्ड इन स्कूल, तुम्ही शाळेमध्ये किती चांगलं अचिव्हमेंट केली, इट वॉज नॉट गुड इनफ, तरी तुमच्या पेरेंट्सला त्याचं समाधान व्हायचं नाही. अँड सच ओपिनियन्स वर ऑलवेज मेड पेनफुली क्लिअर टू यू, आणि ते सांगायचे की तू अजून चांगलं करायला पाहिजेस, तू करायला पाहिजेस, तू केलंच पाहिजेस. यू कुड डू बेटर इफ यू वर नॉट सो लेझी, मग ते तुम्हाला सांगतात की तू एवढा आळशी नसता तर हे करू शकला असतास. ऍज अ चाइल्ड यू बिल्ट अप सर्टन रिझेंटमेंट्स, मग लहान वयातच खूप राग तयार झाला. ते जे म्हणजे खूप मागे लागल्या जायचं ना, इतके मिळवलेच पाहिजे, इतके मार्क पडलेच पाहिजे, तर लहान वयातच काही खुन्नस, काही राग तयार झाले आणि काही अँझायटी तयार झाल्या, कारण की यू सीम्ड अनेबल टू प्लीज युअर पेरेंट, कारण की तुमच्या पेरेंट्सला तुम्ही चांगले मार्क मिळवून त्यांना आनंदी ठेवू शकत नव्हते. ओके, सो ते म्हणतायत की खूप जे मागे लागणं, इतकेच पर्सेंट का नाही मिळाले, इतकाच चांगला रिझल्ट का नाही आला, हे करून 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 काही मुलांमध्ये लहान वयात राग तयार होतो आणि मोठा होऊन तो राग जो अचेतन मनामध्ये साचून राहिलेला असतो तो शरीराच्या काही ना काही आजारामध्ये कन्वर्ट होतो. नंतर बघूया आपण 16 नंतर. नेक्स्ट वी हॅव इज बिकॉज अनेबल टू प्लीज युअर पेरेंट अँड this will sound far-fetched but it is perfectly possible. As a result you became asthmatic, आणि त्याच्यामुळे कदाचित होऊ शकतं की तुम्ही asthmatic झाला, तुम्हाला अस्थमाचा त्रास त्या लहान वयात जे आघात झाले होते किंवा ज्या निगेटिव्ह भावना तयार झाल्या होत्या त्याच्यामुळे झाला, असं होऊ शकेल. How else were you going to get the parental love, the approbation, the attention you needed and that you felt you were not receiving? तुम्हाला असं वाटत होतं की जे प्रेम आई वडिलांकडनं तुम्हाला मिळायला पाहिजे तर ते तुम्हाला नाही मिळालं ते, है ना? सो इन युअर सेशन्स विथ युअर थेरपिस्ट यू डिस्कवर दॅट युअर ॲस्मा इज इमोशनल, भावनिक कारण आहे, इमोशनली रादर दॅन ऑर्गॅनिकली बेस्ड. युअर एलिमेंट म्हणजे आजार, युअर एलिमेंट इज सायकोजेनिक. सायकोजेनिक म्हणजे ज्याचा जन्म मनामध्ये झालाय, ऑफ सायकिक ओरिजिन, त्याचं मूळ मनामध्ये आहे. सो आपण कोणते कोणते शब्द बघितले? सायकोसोमॅटिक बघितला, मन आणि शरीर यांचं इंटरॅक्शन, यांचा एकमेकांमध्ये असलेला संबंध. सायकोजेनिक बघितला, ज्याचा उगम मनामध्ये होतो. ऑल द टर्म्स आर यूज मोर ऑर लेस इंटरचेंजेबली ऑल्दो दे डिफर समवॉट इन डेफिनेशन. सायकोसोमॅटिक हा एक बघितला, रिझल्टिंग फ्रॉम द इंटरॅक्शन ऑफ माइंड अँड बॉडी. माइंड आणि बॉडी हे एकमेकांशी कनेक्टेड असतात. सो हे शब्द आहेत. सायकोजेनिक इज बिल्ट ऑन सायकी प्लस ग्रीक जेनेसिस म्हणजे जन्म, जेनेसिस मीन्स बर्थ ऑर ओरिजिन. सो
हे आजचं आपलं सेशन इथे आपण आज थांबवूया. आज आपण काही नवीन शब्द आणखीन शिकलो. सो इन द नेक्स्ट सेशन वी विल बिगिन फ्रॉम द नेक्स्ट पार्ट. आता पुढे आणखीन काही टेक्निक्स, थेरपीज वगैरे बद्दल आपण प्रॅक्टिशनर्स बद्दल बोलणार आहोत. ही ऍक्च्युली आयडियाजच्या थ्रू शिकण्याची ही एक मेथडॉलॉजी आहे. सो वी आर लर्निंग वर्ड्स नॉट बाय देअर, not directly mugging up the words meanings. We are not mugging up any vocabulary. We are not we are not getting experts at vocabulary by rote learning. Rote learning जे म्हणतात ना आपण रट्टा मारणं, तसं नाही करत आहे. We are learning words through ideas they convey. ते वर्ड्स काय आयडिया सुचवतात त्याच्यावरून आपण ग्रुपिंग करतोय आणि एकेका प्रोफेशनलची आपण प्रोफेशनशी रिलेटेड व्होकॅब्युलरी वी आर डेव्हलपिंग. सो again, once again, I want to make you understand this book is immensely important if you are preparing for any competitive exam, IBPS, MPSC, banking, MBA, कुठलीही असेल ती, अक्षरशः कोणतीही परीक्षा असेल, SBI PO असेल, MBA CET असेल, कोणतीही परीक्षा असो, कॅट असेल, स्नॅप. सो फॉर ईच अँड एव्हरी एक्झाम, और तुमच्या कॉलेजमधली एक्झाम जरी असेल, कॉम्पिटेटिव्ह इंग्लिश जो विषय आहे, तर दिस बुक हॅज गॉट ईच अँड एव्हरीथिंग अ पर्सन नीड्स टू अंडरस्टँड द मेथड ऑफ वोकॅब इम्प्रुव्हमेंट. है ना? असं नाही होत की या पुस्तकात प्रत्येक शब्दाचं मिनिंग आहे, असं नाही. याच्यामध्ये टेक्निक दिलेली आहे, राईट? So make sure that you like, share, and subscribe to this channel, and keep joining the sessions. Watch the sessions, write down your notes, ask your questions, and keep enjoying the sessions. Happy learning. Stay tuned and take care. Thank you so much.